महिलांच्या सुरक्षिततेसाठी डायल 112 नंबर गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली माहिती। महिलांनी संकटसमयी घाबरून न जाता धैर्यानं सामोरं जावं आणि राज्य शासनानं सुरू केलेल्या 112 आपत्कालीन क्रमांकाचा अवलंब करावा असं आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केलंय। महिला भगिनींना, मातांना मी आवाहन करतो की त्यांच्या आयुष्यात कोणतेही संकट ओढवलं तर त्यांनी घाबरू नये। अशा वेळी 112 हा आपत्कालीन क्रमांक लक्षात ठेवावा। महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागामार्फत कार्यान्वित केलेल्या या क्रमांकावर फोन केल्यास संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ मदत पोहोचवली जाईल असं डॉक्टर भोयर यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले। आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या तमाम लाडक्या बहिणींना, विशेष करून देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। आज आपणा सर्वांना ह्या महाराष्ट्राचा गृहराज्यमंत्री म्हणून या राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना, माझ्या मातांना, भगिनींना अशी विनंती करतो की कुठलंही संकट आलं तर न डगमगता या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस जे अतिशय उत्कृष्टपणे आपल्या राज्याचा धुरा सांभाळत आहे, त्यांच्या नेतृत्वात गृह विभागाने 112 हा नंबर सर्व भगिनींच्या मदतीकरिता सुरू केलेला आहे। आपणास माझी नम्र विनंती आहे की जेव्हा आपल्यावर कुठलेही काही संकट येते किंवा कुठलं काही अडचण येते तर कुठलाही न घाबरता 112 म्हणजे 112 या नंबरवर आपण सरळ डायल करावा। तातडीनं या महाराष्ट्र सरकारचं, महाराष्ट्र शासनाचं प्रशासन आपणास मदतीकरिता त्या ठिकाणी धावून येईल। पुन्हा एकदा आपण आलेल्या अडचणीवर कुठेही न घाबरता आपणास एकदा विनंती करतो, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस तसंच मी पंकज भोयर या महाराष्ट्र राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून आपणास पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की कुठलेही चुकीचं पाऊल उचलण्याआधी एकदा निश्चितपणे आपण सरकारकडे याची दाद मागावी। धन्यवाद।